90% आणि अल्प खर्चात निवडणुका, हे दोन उपाय आहेत, शब्द आहेत, नवे हत्यार आहेत. 90% ह्या शब्दाने राजकारणात घुसत असलेल्या भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना डायरेक्ट नव्हे इनडायरेक्ट ठोके बसत आहेत. त्यामुळे राजकारण स्वच्छ करण्याच्या या सैनिक समाज पार्टीच्या मोहिमेने हे हत्यार उगारलेलं आहे. कारण प्रत्येकाची टीका करत बसणार नाही. आम्ही ही सामूहिक टीका आहे, सामूहिक एक्सपोजर आहे. कारण ज्यांच्यापर्यंत हे पोहोचत आहे ते स्वतःच आत्मसात करतात की व्हेदर आय एम इन दिस कॅटेगरी ऑर नॉट. जर आपण यांच्या ह्या सैनिक समाज पार्टीने फॉरवर्ड केलेल्या कॅटेगरीमध्ये बसत असत तर नक्की आपण राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. कारण 90% लोकांना ॲट ए टाईम आम्ही हत्यार वापरलेला आहे. आता याच्यावर उपाय काय? हे 90% भ्रष्टाचारी, वंशवादी लोकांनी राजकारण सोडलं किंवा त्यांना आम्ही हद्दपार केलं राजकारणातून. मग उपाय काय? आम समाजातील नागरिकांना स्वातंत्र्याची खरी फळं चाखून देण्यासाठी उपाय सुचवलेला आहे. कारण आम समाजातील नागरिक सुशिक्षित आहे, इमानदार आहे, देशभक्त आहे. त्यांच्यासाठी उपाय सुचवला आहे की तुम्ही निवडणुकीत उभे राहा. तुम्हाला जागृत झालेला समाज, जागृत झालेला मतदार तुम्हाला अल्प खर्चात निवडून देणार आहे. यासाठी निवडून देणार आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. याचा इतिहास घडवण्यासाठी प्रत्येक मतदार पुढे येणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार स्थापन करण्याची जिद्द ठेवलेली सैनिक समाज पार्टी आहे. सैनिक समाज पार्टीने हा एक ढाचा बनवला आहे की या देशामध्ये ॲट ए टाईम राजकीय परिवर्तन घडावं लागेल. राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी हे दोन हत्यारं वापरलेले आहे आणि अंतिम उद्देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करणे. हा अंतिम उद्देश ध्यानात घेतल्यामुळे जनता ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर येत चालली आहे आणि त्यामुळे ह्या राजकारणातली घाण साफ होणार आहे. राजकारण स्वच्छ होणार आहे. राजकारणामध्ये सज्जन माणूसच आमदार, खासदार, मंत्री होणार आहे. जेणेकरून ॲट ए टाईम ह्या 3 मुद्द्यांवर सैनिक समाज पार्टी काम करत आहे, नवे समाज काम करत आहे. महाराष्ट्रातील समाज जोडत चालला आहे. छत्रपतीच्या नावाने भरावलेला समाज सैनिक समाज पार्टी बरोबर जोडत चाललेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने सुशिक्षित समाजाला एकत्र करून संघर्ष करण्याची गुरुकिल्ली दिली आहे. संघर्ष काही मोठा करायचा नाही, रोडवर उतरायचं नाही, आंदोलन करायचं नाही, काही करायचं नाही. फक्त बौद्धिक आंदोलनात सामील व्हायचं आहे. बौद्धिक आंदोलनानेच सामील होऊनच आपण मतदार तयार करत आहोत. मतदार स्वतःहून तयार झालेले आहेत. यस, जर आपल्याला स्वातंत्र्याची खरी फळं चाखायची असते तर नक्की सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर जाणं आवश्यक आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालला आहे आणि त्यामुळे सज्जन समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.